नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपलं नवीन युनिट सुरू करतोय. ओके. आणि आपल्या नवीन युनिटचं नाव काय सांगा? कन्झ्युमर फायनान्स. काय नाव आहे? कन्झ्युमर फायनान्स. ओके. आता कन्झ्युमर फायनान्स म्हणजे काय असतो? कन्झ्युमर फायनान्स म्हणजे बेसिकली ग्राहकांना जो काही फायनान्स केला जातो त्याला म्हटलं जातं कन्झ्युमर फायनान्स. आणि कन्झ्युमर फायनान्सची गरज कधी भासते सांगा? तर कन्झ्युमर फायनान्सची गरज तेव्हा भासते जेव्हा काय होतं सांगा? आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असते आणि आपल्याकडे पैसे नसतात, त्यामुळे आपण काय करतो? उधारीवर माल घेतो. त्यावेळेला आपल्याला कन्झ्युमर फायनान्सची गरज लागते. ओके. आता आपण पुढे जाऊया. ओके. म्हणजे कन्झ्युमर फायनान्स अतिशय सोपं प्रकरण आहे पुस्तकातलं. सुरू करतो हे अतिशय सोपं. तुम्हाला लगेच समजेल की कन्झ्युमर फायनान्स म्हणजे नक्की काय असतं ते. बघा, अतिशय सोपं आहे. तुम्हाला बाईक पाहिजे ना, तुम्ही बाईक विकायला घेता ना, विकत घ्यायला जाता, त्याला म्हटलं आता कन्झ्युमर फायनान्स. तुम्हाला एखादी समजा ना मोठं काहीतरी तुम्हाला ना समजा होम लोन घ्यायचं आहे, एक 25 लाखाचं कर्ज घ्यायचं आहे फ्लॅटसाठी. ओके. तर ते काय आहे? तो पण काय झालं? एक प्रकारचा कन्झ्युमर फायनान्स. किंवा तुम्हाला आता तर बघा, आपल्याला 4,000चं समजा एखादी काहीतरी वस्तू घ्यायची आहे. आपण 4,000चं वस्तू मागवतोय काहीतरी आणि 4,000ची आपण काय घेतली? उधारीवर घेतले, क्रेडिट कार्डवर घेतले. किंवा एक समजा 1,000चा ड्रेस आहे, माझ्याकडे 1,000 नाहीत, मी क्रेडिट कार्डवर 1,000चा तो ड्रेस घेतला. ओके. तर ते मी ते क्रेडिट कार्डवरनं पेमेंट करणार. तर हे सगळं काय? कन्झ्युमर फायनान्स. कन्झ्युमर फायनान्स म्हणजे बेसिकली ग्राहकांना जो फायनान्स केला जातो त्या फायनान्सला काय म्हणतात? कन्झ्युमर फायनान्स. ओके. अतिशय सोपं आहे, काहीही चिंता करायची गरज नाही आहे. चला सुरू करूया अतिशय सोप्या प्रकारे. कन्झ्युमर फायनान्स ऑफर्स, पहिली वेळ बघा, कन्झ्युमर फायनान्स ऑफर कस्टमर एव्हरीडे प्रोडक्ट अँड सर्व्हिस टू असेस दे मॅनेज देअर फायनान्स बिझनेस अँड लिव्ह. बघा, कन्झ्युमर फायनान्स म्हणजे काय? हे कस्टमरला ना काय करतात? एव्हरीडे प्रोडक्ट असतात, सर्व्हिस असतात, त्याच्या मदत देतात. दे मॅनेज देअर फायनान्स बिझनेस अँड लिव्स. आपलं फायनान्स म्हणजे आपलं काय असतो? वित्ताची आपल्याला नीड्स असते फायनान्सची, ती भागवायला, किंवा बिझनेसची गरज असते, किंवा आपलं जे आहे की दैनंदिन जीवन, म्हणजे बिझनेसमॅनला पण गरज असते ना. बिझनेसमॅन हा पण काय झाला? एक प्रकारचा कन्झ्युमरच झाला. कोणाचा? बँकेचा. मग त्याला जे काय ते फायनान्स देतात. म्हणजे त्याला आता समजा मला एक ना डंपर घ्यायचा आहे, कितीचा? एक 25-30 लाखाचा एक चांगल्या प्रकारचा डंपर घ्यायचा आहे. मग त्याच्यासाठी मला ते व्हेकल घ्यायला जी काय मदत केली जाते त्याला पण काय म्हटलं आता? कन्झ्युमर फायनान्स. खूप सोपं आहे, काहीच कठीण नाही आहे. ओके. बघा, दे डिव्हिजन रिटेल बँकिंग विच डील्स विथ द लेंडिंग मनी टू कस्टमर इज कॉल्ड कन्झ्युमर फायनान्स. बघा, द डिव्हिजन ऑफ रिटेल बँकिंग. काय? रिटेल बँकिंग माहिती आहे ना? रिटेल बँकिंगचा एक काय विभाग, डिव्हिजन, ती काय करते? डील्स विथ द लेंडिंग मनी ऑफ कस्टमर. जी काय करते? कस्टमरच्याला कर्जाऊ हे देते, पैसे देते, त्याला म्हटलं आता काय? कन्झ्युमर फायनान्स. इथं अतिशय सोपं आहे. ओके. दिस इन्क्लूड अ वाईड व्हरायटी ऑफ लोन्स इन्क्लुडिंग क्रेडिट कार्ड्स, मॉर्टेज लोन, auto loan, can also used to refer to the loans taken out either the prime rate of the subprime rate. प्राईम रेट किंवा सब प्राईम रेट असतो त्यांचा, त्याच्यावर ते कर्ज देतात. ओके. त्याचा बरेच वेळा 0% इंटरेस्टवर पण तुम्हाला कर्ज दिली जातात. द टर्म कन्झ्युमर फायनान्स रिफर टू द ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्ड इन द ग्रँटिंग क्रेडिट टू कन्झ्युमर टू फॅसिलिटेट देम प्रोसेसिंग टू ॲक्वायर गुड्स मेंट फॉर एव्हरी डे. म्हणजे जे कोण आपले बघा, कन्झ्युमर फायनान्स रिफर टू काय? कन्झ्युमर फायनान्स अर्थ काय होतो? की ते ग्राहकांना एव्हरीडे लिव्हसाठी किंवा एव्हरीडेच्या जीवनासाठी वस्तू पाहिजे असतात. मग ते कर्जाऊ देण्यासाठी जे काय केलं जातं त्याला म्हटलं जातं कन्झ्युमर फायनान्स. ओके. बघा, इट ऑल्सो नो ॲज द क्रेडिट मर्चंडिसाइजिंग. इट इज ऑल्सो नो ॲज क्रेडिट मर्चंडायझिंग. क्रेडिट मर्चंडायझिंग म्हणजे काय? कर्ज, जे कर्ज दिली जातात ना त्यांनाच म्हटलं आता क्रेडिट मर्चंडायझिंग. डिफर्ड पेमेंटचं पण एक त्याला ही नावं आहेत त्याची. क्रेडिट बाईंग, क्रेडिटवर माल घेणं. हायर परचेस ॲज यू अर्न स्कीम अँड इन्स्टॉलमेंट क्रेडिट. ही सगळी त्याची नावं आहे. पे ॲज यू अर्न स्कीम. पे ॲज यू अर्न स्कीम म्हणजे काय सांगतो तुम्हाला. बघा, तुम्ही समजा एक ना फ्लॅट घेतला. ओके. 25 एक समजा की तुम्ही एक आमच्या शिरोड्यासारख्या शहरात तुम्ही फ्लॅट घेतला. समजा फ्लॅटची किंमत आहे किती? 1 BHK घेतला तुम्ही. ओके. आणि 1 BHKची किंमत आहे किती? एक समजा 8 लाख रुपये किंमत आहे. ओके. 8 लाखाचा तुमचा फ्लॅट आहे आणि तुम्ही काय करायचं माहिती आहे ना? तो फ्लॅट विकत घ्यायचा. म्हणजे आता आमच्याकडे पण असे फ्लॅट वगैरे असतात ना. तुम्हाला मी सांगतो पे अँड अर्न स्कीम कशी असते. म्हणजे एक जाहिरात करता सांगिततात की
अर्न मनी पे इन्स्टॉलमेंट. तुम्ही काय करायचं, फ्लॅट विकत घ्यायचा, तो भाड्याला लावायचा, त्यातनं तुम्हाला पैसे भेटणार आणि त्यात हप्ता भरायचा. म्हणजे समजलं, फ्लॅट विकत घेतला त्याचं तुम्हाला भाडं भेटणार, त्या भाड्यात तुम्ही काय करायचं, भाडं भेटणार ना 5,000 रुपये. 5,000 रुपये तुम्हाला भाडं भेटणार फ्लॅटचं. मग ते 5,000चं तुम्ही काय भरायचा, 5,000मध्ये आणखी थोडे पैसे घालायचे आणि हप्ता भरायचा. मग किंवा तुम्ही स्वतः 5,000 जर भाड्याने राहत असता, त्याच्यापेक्षा फ्लॅट घ्या ना आणि हप्ता भरा दर महिन्याला 5,000. ओके, अशा प्रकारची काय असते, पे अँड अर्न स्कीम असते. हे सगळं आहे. म्हणजे हे बेसिकली त्याची नावं आहेत, क्रेडिट मर्चंटायझिंग, डेफर्ड पेमेंट्स, क्रेडिट बाईंग, हायर पर्चेसिंग, पे अँड अर्न स्कीम अँड इन्स्टॉलमेशन क्रेडिट. ही सगळी नावं आहेत कोणाची, कन्झ्युमर फायनान्सची. ओके, म्हणजे हायर पर्चेस हा पण काय झाला, एक टाईप्स ऑफ कन्झ्युमर फायनान्स. कन्झ्युमर फायनान्स म्हणजे काय, ग्राहकांना काय देणं सांगा, कर्ज देणं, याला म्हटलं आता कन्झ्युमर फायनान्स. ओके, आता आपण डेफिनेशन बघूया. सोपं आहे बाळांनो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. बघा, द टर्म कन्झ्युमर क्रेडिट रेफर टू अ ट्रान्सफर ऑफ वेल्थ. ट्रान्सफर ऑफ वेल्थ म्हणजे संपत्ती. द पेमेंट विच डेफर्ड इज होल इन द पार्ट अँड फ्युचर अँड लिक्विडेटेड प्लेसमेंट इन अ सक्सेसिव्ह फ्रॅक्शन अंडर अ प्लॅन ॲग्रीड अपॉन ॲट द टाईम ऑफ ट्रान्सफर. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय करणार, वेल ट्रान्सफर करणार. वेल म्हणजे काय, संपत्ती, म्हणजे पैसे तुम्हाला देणार 1,00,000 रुपये आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगणार की तुम्हाला ते कसे भरायचे. त्याला म्हटलं तर क्रेडिट फायनान्स. याच्यापेक्षा ही दुसरी आहे ना, कॉक्स ज्यांची व्याख्या आहे, रिव्स कॉक्स, त्यांची मस्त आहे बघा, ती व्यवस्थित करा. एक कुठची तरी व्याख्या पाठ करा बाळांनो. बघा, बिझनेस प्रोसिजर थ्रू विच द कन्झ्युमर बाय बिझनेसची एक प्रोसिजर ज्याच्या आधारे कन्झ्युमर काय करतो, बाय सेमी ड्युरेबल अँड ड्युरेबल अदर दॅन रिअल इस्टेट. बघा, तो काय करतो, ड्युरेबल, सेमी ड्युरेबल म्हणजे काय सांगा, जे ड्युरेबल म्हणजे टिकणारी, ओके, किंवा मध्यम काळ टिकणारी अशी वस्तू खरेदी करतो. अदर दॅन रिअल इस्टेट, या रिअल इस्टेटचा याच्यात समावेश होणार नाही, म्हणजे जमीन वगैरे खरेदी करता त्याच्यात. इन ऑर्डर टू ऑब्टेन टर्म अँड सर्व्हिस ऑफ पेमेंट, म्हणजे ज्या काय टर्म अँड सर्व्हिसेस असतात पेमेंटच्या, म्हणजे तुम्ही कधी घेणार आहेत का काय घेणार आहेत, एक्झिस्टिंग ओव्हर अ पिरियड ऑफ देअर मंथ ऑफ 5 years, ऑब्टेन पोझिशन ऑब्टेन पोझिशन ऑफ देम वेन ओनली अ फ्रॅक्शन ऑफ द टोटल प्राईस इज बेन पेड. म्हणजे आपण टोटल प्राईसचं फ्रॅक्शन म्हणजे थोडी अमाऊंट पेड करायची. म्हणजे 25 लाखाचं घर असेल, तुम्ही 1,00,000 रुपये पेड करायचे आणि तुम्हाला त्या घरची मालकी भेटेल आणि ॲग्रीमेंटमध्ये ठरले त्याप्रमाणे तुम्ही काय करायचे, पैसे द्यायचे. यालाच म्हटलं आता कन्झ्युमर फायनान्स. बेसिकली कन्झ्युमर फायनान्स म्हणजे काय ते समजलं की तुम्हाला कन्झ्युमर म्हणजे तुम्ही ग्राहक आहात, त्या ग्राहकांना वस्तू खरेदी करता याव्यात ज्या ड्युरेबल असतील किंवा सेमी ड्युरेबल. ओके, ड्युरेबल म्हणजे टिकणार आहे, सेमी ड्युरेबल म्हणजे मध्यम काळ टिकणार आहे. ओके, आणि यासाठी तुम्हाला जे काय कर्ज दिलं जातं त्याला म्हटलं आता काय, कन्झ्युमर फायनान्स. खूप सोपं आहे ना, अतिशय सोपं आहे. हे प्रकरण तुम्हाला लगेच समजेल. आता आपण सोर्स ऑफ कन्झ्युमर फायनान्स बघूया. हा लेक्चर आपण इकडेच थांबूया.